राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचा मोठा दावा भाजपचे नेते तथा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केलाय। पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये पियुष गोयल यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्याचं मोठं वक्तव्य केलेलं आहे। The NCP as a part of Mahayuti has performed very well. The leadership is was with Ajit Pawar and now with Sunetra Pawarji. Prafull Patel has been appointed national president of the NCP. I don't see Mr. Sharad Pawar being invited to join the NCP, given that he has lost the people's trust and the vote. Despite coming together in Pimpri Chinchwad and Pune, we saw them being wiped out. दरम्यान कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेलांनी पियुष गोयल यांचा दावा फेटाळलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माझ्या नियुक्तीबद्दल माध्यमांमध्ये प्रसारित होत असलेल्या काही बातम्या माझ्या निदर्शनास आल्या आहेत। मी हे पूर्णपणे स्पष्ट करू इच्छितो की या बातम्या पूर्णपणे निराधार आहेत आणि त्यात कोणतेही तथ्य नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही एक लोकशाही संस्था आहे। इतक्या मोठ्या निर्णयासाठी आमच्या वरिष्ठ नेत्यांशी आणि आमदारांशी सल्लामसलत केली जाईल, आमच्या समर्पित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला जाईल आणि आमच्या सगळ्या पक्ष सदस्यांच्या भावना आणि सामूहिक इच्छेला आदर केला जाईल। एक राष्ट्रीय पक्ष असल्याने आम्ही अशा बाबतीत प्रस्थापित प्रक्रियेचं पालन करतो। राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत असा कोणताही निर्णय झाला असल्याचं सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे। ऐकूया। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाली नाही, असा काही निर्णय झालेला नाही। त्या ठिकाणी पियुष गोयल काय म्हणत मी स्वतः ऐकलेलं नाही, तसा काही निर्णय झालेला नाही। दरम्यान आता पियुष गोयल यांनी स्पष्टीकरण दिलंय। एका वरिष्ठ पत्रकारानं मला चुकीची माहिती दिली होती। प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत। मी माहितीची पडताळणी न करता माध्यमांमध्ये काही विधान केलं होतं, पण नंतर ती माहिती चुकीची असल्याचं कळलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे। यानंतर पाहूया महाराष्ट्र विशेष।